आता आपणाला या क्षेत्रामध्ये किती वर्ष झाले? म्हणजे एकंदरीत जवळजवळ 20-1 वर्षाचा कालावधी या वारकरी पंथामध्ये आमचा गेलेला आहे. जे स्वतःची स्थिती एक ऊर्जाशील जर करायची असेल, चैतन्यशील जर करायची असेल, तर कुठल्या ज्ञानाची सर्वात महत्त्वपूर्ण गरज पडते बरं? तसं पाहिलं तर आजच्या या कलियुगाच्या दूषित वातावरणामध्ये माणसाचं सात्विक जीवन असावं, सत्वशील जीवन असावं आणि एक जी आत्मिक शांती असते ती लाभावी. असं नाहीतरी पाहिलं, प्रत्येक जीवाकडे पाहिलं तर उद्विग्नतेने भरलेलं जीवन आहे, अतिशय अशांत असं जीवन आहे. जीवन शांत प्रसन्न त्याने जीवन जगावं असं वाटत असेल तर संत विचाराशिवाय त्याला पर्याय नाही आहे. बाकी कितीही प्रयत्न करा तुम्ही, भौतिक कितीही उन्नती करा, कितीही धन कमवा, ऐश्वर्य कमवा, जोपर्यंत संत विचारांचा, भगवंताच्या भक्तीच्या चरणारविंदाचा, भगवंताच्या चरणारविंदाचा आश्रय घेणार नाही तोपर्यंत चित्ताला समाधान लाभणं शक्य नाही. आणि त्याचंच मार्गदर्शन प्रत्येक संतांचं जे वाङ्मय आहे, गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, नामदेवरायांचे अभंग असतील, माऊली ज्ञानोबारायांचे असतील, त्या संत वचनांचा आश्रय घेऊनच मग आपलं जीवन त्या पद्धतीने पुढे पुढे नेऊन चित्ताला समाधान लाभता येतं किंवा मानवी जीवनाचं साफल्य करून घेता येतं. तसंही शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, जगातलं सर्वश्रेष्ठ दान काय असेल तर ते ज्ञानदान आहे. बरोबर. अन्नदान श्रेष्ठ आहे, पण अन्नदानाने केवळ एका वेळाची भूक भागल्या जाते. पण ज्ञानदान जर दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये संपूर्ण जीवनाची जी अज्ञानाची ही आहे, अंधकार आहे, तो निघून जातो आणि ज्ञानाची जी भूक आहे ती कायमची तृप्ती त्याला प्राप्त होत असते. शास्त्राचं वचनही आहे, अन्नदानम महद्दानम विद्यादानम तथा परम अन्नेन क्षणिकाः तृप्ती यावत जीवम तू विद्येयाः. जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत एकदा ज्ञानाने भूक तृप्त झाली, तृप्ती मिळाली ज्ञानाची, जीवनपर्यंत ती तृप्ती कायमची टिकून राहते. म्हणून ते ज्ञान या संस्थेमध्ये आपल्या दिल्या जातं.